महाराष्ट्र. पुढे काही बोलायच्या आधी इकडे जी मंडळी बसलेली आहे, कारण साधारणपणे जिथे जिथे बघतो तिथे आपले सगळे बँकेवर आहेत, मागे पूर्ण सगळीकडे आपली लोक प्रेमाची भरलेली आहेत. मी आपल्याला जरा विनंती करतो की सभा संपल्यानंतर आपण धावत वरती येऊ नका, आम्ही खाली जाऊ नका, कारण इथे मशाल पण आहे ती पेटलेली, सगळी काळजी घ्या. मला आठवतं 5 वर्षापूर्वी इथेच सभा झाली होती, पाऊस पडत होता आणि एका गद्दाराला जिंकवायला आम्ही मंडळात उतरलो होतो. तुम्ही सगळे मंडळात उतरलो. चूक कोणाची होती, आपली कोणाची होती, काय होती, चूक त्याने केली की आपण केली हे देव ठरवेल, जनता ठरवेल. पण मला एवढं माहिती की जो आपल्या सोबत आला होता, ज्याला काही राजकीय भवितव्य राहिलं नव्हतं, ज्याची राजकीय ओळख राहिली नव्हती, अशा व्यक्तीला घरातून काढून आपण दिल्लीच्या संसद भवनात बसवला होता. ते ह्या जनतेने बसवला होता, ह्याच जनतेच्या पाठीवर कधी कंटिन्यू बसला. मला आठवतं गेल्या 5 वर्ष जेव्हा आपल्या 2.5 वर्षाचं सरकार होतं, मी पर्यटन मंत्री होतो. अनेक ठिकाणी जिथे जिथे मी तिथे 2-3 दौरे केले आहेत. जेव्हा जेव्हा या दौऱ्यावर आलो होतो तर माझ्या बाजूला बसले असायचे ते गद्दार, बोलायचं तर मला थोडे दाखवायचे की साहेब मला जरा इथे हे करायचंय, तिथे ते करायचंय. जिथे जिथे त्यांनी बोट दाखवलं असेल तिथे मी फंड देण्याचं काम केलंय. फंडाचं पुढे त्यांनी काय केलं ते माहिती नाही, पण मी माझं कर्तव्य पार पडलं होतं आणि जे जनतेचं काम आहे ते पुढे करायचा प्रयत्न केला होता. पण तुम्हाला एक आश्वासन देतोय, ह्या जून 4ला जेव्हा निकाल लागतील, केंद्रात आपलं सरकार बनेलच. या ऑक्टोबर-नोव्हेंबरला जेव्हा आपलं राज्य सरकार पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं येईल, ह्या सगळ्या लोकांनी 10% 20% ज्यांनी ज्यांनी खाल्लेले आहेत त्यांना जेलमध्ये बसवल्याशिवाय मी तर स्वतः त्यांची जागा दाखवायची आहे, तर दाखवायला लागणारच. कारण आज मी पाहत होतो कोल्हापूरमध्ये खरं तर ती निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती. छत्रपती शाहू महाराजांच्या समोर उभं राहण्याची हिंमत नाही. या धडपड लोकांचा काही खेळ असतो, पण तिथे जी निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती तिथे हे गद्दार यांनी एक उमेदवार टाकलेला. आणि इथे मला माहिती आहे काय 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 किती हात पाय दाबून सोडून ही तिकीट त्यांनी मिळवलेलं आहे. ते बदलणार नव्हतं, कारण भाजपकडे आधीच होता की हे जे काही स्थानिक जे आता तिकीट त्यांना मिळालेले आहे, जे गद्दारी करून मिळालेलं होतं सगळं, ते काही जिंकून पुन्हा येत नाहीये. आज मी तुम्हाला एवढंच विचारायला आलेलं आहे, जास्ती वेळ घेणार नाही, कारण मला अर्धा तासच आहे. मी तुम्हाला एवढंच विचारायला आलोय, आम्हाला तुम्ही जिंकवणार की नाही जिंकवणार, दिल्लीत पाठवणार की नाही पाठवणार. कारण ही निवडणूक महाराष्ट्र विरुद्ध हे जे आक्रमण करणारी लोक आहेत ना, काल पण ज्यांची सभा झाली आणि कदाचित काही दिवसात परत होईल, भाजपा आणि विंदे गँग, गद्दार गँग, कुठलेही राष्ट्रवादी काँग्रेस, हे सगळे महाराष्ट्राला लुटायला निघालेले. ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची निवडणूक झालेली. आपलं म्हणजे नुसतं शिवसेना नाही, नुसतं राष्ट्रवादी नाही, नुसतं काँग्रेस नाही, तर आपल्या देशाच्या अस्तित्वाची निवडणूक झालेली आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक झालेली आहे. गेले 2-2.5 वर्ष मी पाहत चाललेलो आहे, महाराष्ट्राची जी लूट सुरू आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये लूट सुरू झालेली आहे. आपल्याकडे अनेकदा तुम्ही पाहत होतो हायवेवर MIDC आहे, पण या MIDC मध्ये एक तरी नवीन कारखाना आले का मला तुम्ही सांगा. गेल्या 10 वर्षांमध्ये जी जी वचनं, आपण पण भाजपसोबत होतो, बरोबर आहे, हाच शब्द वाट ज्याला दाखवायची होती त्यांनी वाट लावलेली आहे. आणि आज आपण पाहत आहोत या महाराष्ट्राचं जे वाटोळं केलेलं आहे. आपल्याला वाटत असेल की कुठचं तरी दुसरं राज्य आहे पुढे गेलेलं आहे, आपल्याला कदाचित वाटत असेल बिहारची प्रगती झाली, आपल्याला वाटत असेल जम्मू काश्मीर किंवा लडाखची प्रगती झाली, आपल्याला वाटत असेल तिथे आसाम किंवा मणिपूरची झाली असेल किंवा केरळची झाली असेल. असं काही नाहीये मित्रांनो. मी ज्या ज्या राज्यात इंडिया आघाडीच्या निमित्ताने आपले कार्यक्रम जिथे जिथे तिथे गेलेलो आहे, प्रत्येक राज्यात मला सांगतात आमची तर वाट लागली, तुमचं काहीतरी बरं झालं असेल. भाजपची यशोगाथा ह्याच्यातच आहे की इथे जी जेवढी जनता माझ्या समोर उभी आहे, कोणाला प्रत्येकाला वाटत असेल की माझ्या खात्यात 15 लाख तर आले नाही, पण तिथे कोणीतरी मागे बसलाय त्याचा काहीतरी फायदा झाला असेल, 15 नका 5 लाख तरी खात्यात आले असतील. आले कोणीच्या हातात
भाजपाची यशोगाथा एवढीच आहे की माझी वाट लागत असताना कोणाचं तरी काहीतरी भलं होत असेल त्याच्यासाठी आपण मतदान करूया, हे भाजपा सगळीकडे पसरत स्वतःचा प्रोपगंडा पसरत आलेली आहे. पण आजपर्यंत या देशामध्ये मी एकही शेतकऱ्याला असं भेटलं नाहीये ज्याचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट झालेलं आहे. आजपर्यंत मी एकाही व्यक्तीला असं भेटलो नाहीये ज्याला वाटतंय की बाहेरचा परदेशी काळा धन जो होता तो आपल्या देशात पुन्हा एकदा आलाय आणि त्यांच्या खात्यात 15 लाख कोणाच्या खात्यात आले असतील. आजपर्यंत मी अशा एकाही व्यक्तीला आपल्या देशात भेटलं नाहीये ज्याला वाटतंय की प्रधानमंत्री आवास योजनेत त्यांना घर मिळालेलं आहे. पण 10 वर्षांपूर्वी बंटी दादा तुम्हाला सांगतो, आपलं तेव्हा पण ठरलं होतं, आता पण ठरलेलं आहे. बसलेले सत्यजिताबाजी बसलेले सगळे आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो त्यावेळी जेव्हा मी भाजपसोबत होतो 2014 पर्यंत जी आंदोलन आम्ही केली, पेट्रोलचा 1 रुपये वाढला, अर्धा रुपये वाढला, काँग्रेस कोणी वाढवला, काँग्रेसनी वाढवला, चला भारत बंद करूया, रस्ता रोको करूया, लाट्याकडे आम्ही काढले. हे लाट्याकाटे खाणारे आमचे कार्यकर्ते शिवसैनिक इथे पुढे बसलेले आहेत. भाजपवाले मस्त फोटो बघायचे, कुठे कॅमेरा आहे त्यांच्यासमोर, आठ टाकल्याचं नाटक करायचं आणि मग मागच्या दाराने पळून जायचं. पण आज देशाचं दुर्दैव हे आहे की 10 वर्षापूर्वी जे वचन भाजपाने केली होती, जे वादे भाजपाने केले होते, एक तरी वचन भाजपाने पूर्ण केले का माणसासाठी? एक तरी केले? एक सुद्धा केलं नाही. 10 वर्षात आम्हाला वाटायला लागलेलं आहे की 65 वर्ष जेव्हा झाली होती 10 वर्षापूर्वी, तेव्हा तुम्ही बोलू शकत होता की 65 वर्षामध्ये काँग्रेसने काय केलं. पण आज 10 वर्षानंतर भाजप हेच विचारतोय की 75 वर्षानंतर काँग्रेसने काय केलं. पण 10 वर्षामधली कोणाची होती बहुमताची? 10 वर्ष हुकुमशाहीची कोणाची होती? 10 वर्ष मन की बात आम्ही कोणाची ऐकत आलो? ही मागची 10 वर्ष 2014 ते 24 काँग्रेसची होती की भाजपाची होती? कोणीची होती सांगा जरा मला. भारतीय जुमला पार्टी, भ्रष्टाचारी जुमला पार्टी, हे सगळं ऐकत आलेलं आहे. पण आज मला ऐकू आलं, मी जानेवारीमध्ये ऐकत होतो, अर्थसंकल्प देशाचा जेव्हा सादर होत होता तेव्हा निर्मलाताई सीतारामन जे अर्थमंत्री देशाच्या, त्यांनी आता सांगितलं माझ्याकडे पैसे नाही लढायला. म्हणजे तुम्ही विचार करा, अर्थमंत्री स्वतःच्या पैशाचं प्लॅनिंग नाही करू शकत आणि देशाच्या पैशाचं प्लॅनिंग करायला निघाले. पण निर्मलाताईंनी जेव्हा बजेट सादर करत होते, अर्थसंकल्प सादर करत होते, तेव्हा सांगितलं त्यांनी सांगितलं की आता आम्हाला शोध लागलाय की ह्या देशात 4 जाती आहेत, 4 वर्ग आहेत. तुम्ही बघा 10 वर्ष स्वतःची एक हाती सत्ता, भाजपची एक हाती सत्ता केंद्रात पण असेल, राज्यात पण असेल, त्याच्यात ती आपली 2.5 वर्ष बाजूला काढा. पण एक हाती सत्ता गाजवल्यानंतर भाजपला आठवलं आणि अर्थमंत्र्यांना आठवलं की ह्या देशात 4 महत्वाच्या जाती आहेत. कुठच्या जाती त्यांनी माहिती मी काय सांगितलं? पहिली जात त्यांनी सांगितली शेतकऱ्यांची आहे, पहिला वर्ग शेतकऱ्यांचा आहे. आज आपण पाहतो या देशामध्ये शेतकऱ्यांची सेवा करायला जे भाजप मागत आहे, मग 10 वर्ष तुम्ही शेतकऱ्यांची सेवा का नाही केली? वाटोला का केलं तुम्ही? आज आपण पाहतो महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कर्ज चढत चाललेल्या शेतमालाला भाव नाहीये, खताला 18% फर्टिलायझर जे आहे ते BSC ला उठवलेलं आहे. हे सगळं होत असताना या महाराष्ट्रात जसं शेतकरी खुश नाहीये तसं देशभरातला शेतकरी खुश नाहीये. आणि हा नाखुश शेतकरी, हा हैराण शेतकरी, हा त्रस्त शेतकरी जेव्हा दिल्लीचा असेल, पंजाबचा असेल, चंदीगडचा असेल, हरियाणाचा असेल, उत्तर प्रदेश असेल, दिल्लीकडे मोर्चा घेऊन निघाला, तेव्हा या शेतकरी बांधवावर केंद्र सरकारने, ह्याच भाजपच्या सरकारने लाठीचार्ज करून घेतला. ड्रोन मधून आशुगोळ सोडलाय, फायरिंग केले. जे चीन घुसत आहे लडाखमध्ये ते चीनला रोखायला नाही, पण आपल्या शेतकऱ्यांना रोखायला सैन्यबळ वापरलं, रणगाडे वापरले, सगळं काही केलं. ह्या भाजपला तुम्ही मतदान करणार का? करणार कधी मतदान? भाजप कोणाचं नाही, शेतकरी बांधवांचं नाहीच आहे. आज मी तुम्हाला विचारतो, इथे जे शेतकरी बांधव कोण आले असते जरा हात वरती करून दाखवा. तुम्हाला वाटतं का की हा भाजप तुमचा आहे, हे सरकार तुमचं असं वाटतं कोणाला चुकून? उद्धव साहेबांचं जेव्हा सरकार होतं, महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं, उद्धव साहेबांनी जे वचन दिलं होतं की आपण कर्जमुक्ती करू, 2 लाखापर्यंतची कर्जमुक्ती आपण करून दाखवली. याला बोलतात शेतकऱ्यांचं सरकार. जेव्हा अवकाळी पावसाला गारपीट आली, कधी काही दुष्काळ आला असेल, जे संकट आपल्याला आलं होतं महाविकास आघाडीच्या काळात, महाविकास आघाडी सरकारचा प्रत्येक मंत्री तुमच्यामध्ये यायचा आणि मदत करायचा. याला बोलतात महाविकास आघाडी सरकार. पण तसाच दुसरा वर्ग या निर्मलाताईंना दुसरा जात दिसते ना, ती म्हणजे तरुणांची. कारण पहिला वर्ग त्यांनी सांगितलं शेतकरी, दुसरा वर्ग त्यांनी सांगितलं तरुण, तिसरा वर्ग त्यांनी सांगितलं महिला आणि चौथा वर्ग त्यांनी सांगितलं गरीब. प्रत्येकाचा समाचार घेणारा, प्रत्येकाचा विचारणार मी तुम्हाला. तसं शेतकऱ्यांना वाटत नाही की हा भाजप आपला आहे. आज तरुणांना विचारत आहे, तुम्हाला तरी वाटतं का की ही भाजप आपली आहे?
आज गेल्या 2-2.5 वर्षामध्ये आपण महाराष्ट्रात आपलेच हाल पाहतोय, असं देशभरात पाहतोय आपण. 2 कोटी प्रत्येक वर्षी जे नोकरी आपल्याला भाजप देणार होते, या 10 वर्षात तर तुम्ही मला सांगा 2 लाख जॉब्स कोणाला मिळालेत का? 2 रुपयाचे ट्रोनवाला मिळत असतात नोकरी. हो, पण तुमचं आमचं काय? आपण सुशिक्षित बेरोजगार जे राहिलेले आहोत, आपण पाहतोय कामगार कायद्यात आहे ना बदलायचेच आहे, कॉन्ट्रॅक्ट लेबर आणायचंच आहे. पण त्याच सोबत तरुणांसाठी गेल्या 2-2.5 वर्षामध्ये आपण या महाराष्ट्रात एक तरी नवा रोजगार आणि उद्योग आलेला पाहिला का? एक तर उद्योग मंत्री कुठच्या उद्योगात नसतात आपल्याला माहितीच नाहीये. पण दुसरं म्हणजे तुम्हाला विचारतो, जे जे उद्योग आपण या महाराष्ट्रात आणत होतो, महाविकास आघाडीच्या काळात आपण 6.5 लाख कोटी गुंतवणूक आणू शकतो, मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. तसं हे जे मिंदे आहेत, जे फिरत तिथे गल्ली कोलाट फिरत आहेत, स्वतःला कदाचित त्यांनी नोकरी खेचून घेतली असेल, भाजपच्या जॉबवर लागले असतील. पण आज मी तुम्हाला विचारत आहे, मिंदे सरकारने तुम्हाला एक तरी नवा उद्योग आणलाय का? जो उद्योग येत होता आपल्या राज्यामध्ये तो पाठवला कुठे त्यांनी? जिथून आदेश येतात तिथे पाठवलं. वेदांत फॉक्सकॉन माहिती नाही किती लोकांनी ऐकलं वेदांत फॉक्सकॉन बद्दल? मी सुभाष देसाई साहेब सगळेच आम्ही प्रयत्न करत होतो. साधारणपणे 1 लाख लोकांना, तरुण तरुणींना आपल्या राज्यात उद्योग आला असता तर एका कंपनीने आला असता, वेदांत फॉक्सकॉनमुळे. त्याच सोबत या पश्चिम महाराष्ट्रात साधारणपणे 160 छोट्या मोठ्या क्लस्टर इंडस्ट्रीज या वेदांत फॉक्सकॉनमुळे आल्या असल्या. पण हे सगळं त्यांनी पाठवलं गुजरातला. तसंच एअरबस टाटा पाठवलं गुजरातला, बंटन पार्क पाठवलं गुजरातला, मेडिकल डिव्हाइस पार्क पाठवलं गुजरातला, रिन्युएबल एनर्जी इक्विपमेंट पार्क पाठवलं गुजरातला. हेच काय, आपली वर्ल्ड कपची फायनल कुठे पाठवली त्यांनी? आणि 40 गद्दार पळाले कुठे होते? आता कळलं हे सगळं काय होतं? ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे. कारण मी तुम्हाला विचारतोय, तरुणांनाच विचारतोय, आज आपण पाहत असाल पेपर फुटी झाली या गेल्या 2-2.5 वर्षामध्ये. अनेकदा आपण पाहिलं की तलाठी भरतीचे पेपर किती मार्क मिळायला पाहिजे होते? 200 मिळाले किती? 214. आता ईव्हीएम वर पेपर लिहित होता की काय? पण पेपर फोडतात, जेलमध्ये 2 आठवडे जातात, मग बेल मिळते, बाहेर येतात, आज जातात, बाहेर येतात. इंडिया आघाडीचं देखील वचन आहे आणि माझं देखील तुम्हाला वैयक्तिक वचन आहे, ज्या मिनिटाला केंद्र सरकार आपण पाहतो, आपण असा कायदा काढू की जो पेपर फोडेल त्याला आपण फोडल्याशिवाय राहायचं नाही. 10 वर्षात तरी. पण आज तुम्हाला आम्ही सांगत आहे, ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. जे काही चाललंय ते गुजरातचं चाललंय. गुजरातची माझं काही वैयक्तिक भांडण नाही. गुजरातची प्रगती करायला लाख लागो. आसाममध्ये जी प्रगती झाली पाहिजे झालीच पाहिजे, मध्य प्रदेशची झालीच पाहिजे. पण आमच्या तरुणांच्या हातातला घास तुम्ही जेव्हा हिसकावून घेता आणि गुजरातच्या घशात टाकता, तेव्हा मला राग येतो आणि तिथे मी लढणार म्हणजे लढणार. आज 3रा वर्ग तो बसलेला इथे, महिला आणि 4था वर्ग गरीब. मी तुम्हाला देखील विचारत आहे, आपण सगळेच या देशात आता कोणाला जीवन परवडत नाही, जगणं परवडत नाही. आज महिलांना खास करून मी विचारत आहे, आज विचारत आहे तुम्हाला, गॅस डिझेल पेट्रोल म्हणजे जीडीपी, अर्थतज्ञांचं जीडीपी नाही, सामान्य नागरिकांचं जीडीपी जो असतो, आपण तेव्हा 2014 मध्ये जी आंदोलनं करायचो तेव्हा गॅसची किंमत काय होती? 400 रुपये होती ना. आज किती झाली आहे? झालं ना 400 पार. करणार तुम्ही भाजपला 400 पार? पेट्रोलची किंमत काय होती? आज किती आहे? बस आज किती आहे पेट्रोलची किंमत? डिझेलची किती आहे? आज तुम्ही मला सांगा, वाटते का हे भाजप सरकार तुमच्यासाठी काम करते? म्हणजे आज महिला खुश नाहीये, आज गरीब खुश नाहीये, आज शेतकरी खुश नाहीत, आज युवा खुश नाहीत. मग ह्या 4 जातींचा जो शोध लावलेला आहे निर्मलताईंनी, तो नक्की कोणासाठी लावलाय आणि कशासाठी लावलाय? आज हा सवाल इथे उठवणं गरजेचं आहे. महिलांचा खास करून मी विचारतो, इथे मोठ्या संख्येत महिला आलेल्या. याच मंत्रिमंडळात मिंदे सरकारच्या 2 असे मंत्री आहेत. एका मंत्र्यांनी एका महिला खासदाराला घाणेरड्या शिव्या ह्या प्रेस समोर दिल्या होत्या. खरं तर मुख्यमंत्रीची घटना बाह्य, त्यांनी त्या मंत्र्याला लाख मारून काढून टाकायला पाहिजे होतं, भेटायला सांगून काढून टाकायला पाहिजे होतं. त्याला प्रमोशन दिलेलं आहे आणि बाजूला मांडीला बसवलेलं आहे. दुसरे असे मंत्री आहेत ज्यांना उद्धव साहेबांनी काढून टाकलं होतं, कारण त्या मंत्र्यांना घाणेरडे आरोप झाले होते, अत्याचाराचे झाले होते, बलात्काराचे झाले होते. ज्या मिनिटाला आपलं सरकार पाडलं या गद्दारांनी, पुन्हा एकदा त्यांना मंत्री केलंय आणि स्वतःच्या बाजूला बसवले. मान्य असे मंत्री तुम्हाला? मान्य? मला वाटतं आपल्या आता तुम्ही ह्याचं सांगत होता की गुजरातची जी केस आहे बिल्किस बानोची, ती फार महत्वाची केस आहे. बिल्किस बानोच्या बाईवर एक गुजरातमध्ये बलात्कार झाला. बलात्कार होत असताना तिच्या 3 वर्षाच्या मुलीला तिच्या डोळ्यासमोर चिरडलं गेलं आणि मारून टाकलं गेलं होतं. ते बलात्कारी पकडले गेले, ते अत्याचारी पकडले गेले, त्याला जेलमध्ये टाकलं, सजा झाली. ती कोर्टाने सजा सुनावली होती.
आणि कोर्टाने सजा सुनावल्यानंतर मागच्या वर्षी जेव्हा गुजरातमध्ये प्रचार करायचा होता भाजपचा, ह्याच भाजपच्या सरकारने त्यांना गुजरातमधून त्या जेलमधून बाहेर काढलं, त्यांची आरती ओवाळली, हार घातली त्यांना आणि प्रचारात सगळीकडे फिरवलं. मान्य अशी भाजप तुम्हाला? ज्या सरकारमध्ये ह्या सगळ्या गँग मंदिरावर जाऊन फोटो काढून असतात, रील बनवत असतात, जे बलात्कारी असतात त्यांना तुम्ही प्रचार सभेत फिरवता. आम्हाला जी संस्कृती आमच्या वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलेली आहे ती हीच आहे की जी बाई जिच्यावर बलात्कार झाला असेल तिची जात पात धर्म न बघता, जो कोणी बलात्कार असेल त्या बलात्काराची जातपात धर्म न बघता त्याला फाशी झाली पाहिजे. ही संस्कृती वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व आपलं शिकवलेलं आहे. आज अनेक कारण देऊन हे गद्दार सगळीकडे फिरतील, आज अनेक कारण देऊन तुम्हाला सांगतील की मतदान आम्हाला करा, आमचे तर 400 पार होत